साबिक एमएलए संगीताताई ठोमरे ने आज अंबेजोगाई में प्रेस कॉन्फ्रेंस लेकर आने वाले असेंबली इलेक्शन मजबूती के साथ लड़ने का ऐलान कर दिया। संगीताताई के ऐलान के बाद असेंबली इलेक्शन रोमांचक होने के आसार। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वांना वंदन करून आमचे आदरणीय नेते मुंडे साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेचं खरं म्हणजे मी पत्रकार बांधवांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करेन की काल सायंकाळी मी आपल्या सगळ्यांना या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आज दिवसभरामध्ये माझ्या बरोबर ज्यांचा संवाद झाला, माझी पत्रकार परिषद आहे हे ऐकल्यानंतरच जो उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक ग्रामीण भागाच्या प्रत्येक खेड्यामधून आज मला मिळालाय, खरं तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते की या अशा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद, असाच सेम प्रतिसाद आम्हाला 2014ला सुद्धा आमच्या निवडणुकीच्या आधीच्या कालखंडात मिळालेला होता। खरं तर आम्ही 2012 पासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत। 2012 ते 14 आदरणीय मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्ट्रगलिंग पिरियड हा बघितला आणि त्या स्ट्रगलिंग पिरियडमध्ये पण 2012ची अतिशय चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवल्यानंतर 12 ते 14 प्रत्येक ग्रामीण भागात 207 गावांमध्ये विविध माध्यमातून भेटीगाठी करून अतिशय चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीचं काम करून आमची ही पूर्ण टीम, आज तुम्ही इथे बघताय काही जण उपस्थित आहेत, काही जण नाही आहेत, पण या सगळ्या टीमच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम 2012 ते 14 या काळामध्ये झाला आणि म्हणून 2014 मध्ये एक वेगळी आणि विचित्र परिस्थितीमध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या विचित्र परिस्थितीमध्ये सामोरे जात असताना सुद्धा साहेबांच्या निधनाच्या पश्चात जेव्हा ती निवडणूक झाली तेव्हा खरोखरच आमच्यासाठी ती निवडणूक प्रचंड संवेदनशील, अतिशय वेदनादायी अशी ती निवडणूक होती, पण तरी सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सामोरे जात असताना आदरणीय पंकजाताई असतील, आमच्या खासदार, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या आवाक्यानुसार म्हणा किंवा आमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार म्हणा, जे काही आम्हाला शक्य होईल ते आम्ही काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, ज्याच्यामध्ये खरं मी आता जेव्हा विजन मांडेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, पण त्या विजनच्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी 2014 ते 16 या कालखंडामध्ये काम केले, ज्याच्यामध्ये आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे, मागासवर्गीय सूतगिरणी यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हावं या दृष्टीने आम्ही सगळ्यात पहिली पावलं हे 2016 मध्ये त्या सूतगिरणीची स्थापना करून त्या ठिकाणी केले होते, ज्याच्यामध्ये मला आदरणीय आमचे व्हाईस चेअरमॅन साहेब या ठिकाणी विजयप्रकाशजी ठोंबरे उपस्थित आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये हे सांगायला मला अतिशय आनंद होतोय की लवकरात लवकर म्हणजे साधारण डिसेंबर पर्यंत आम्ही ते सूतगिरणी त्या ठिकाणी चालू करू आणि आज जे काही 51 मुलं त्या ठिकाणी काम करताना आम्ही बघतोय, त्यामुळे आम्हाला मनापासून आनंद होतो की एखाद्या राजकारणाने किंवा एखाद्याला राजकीय शक्ती सामान्य जनतेने दिल्यानंतर त्यांनी वाटचाल त्यांची कोणत्या पद्धतीने केली पाहिजे याचं जर विजन खरंच राजकारण्यांकडे असेल तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात। त्याचं एक पाऊल, त्याची एक सुरुवात आम्ही त्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबरीने तुम्हाला सगळ्यांनाही आठवत असेल कदाचित की 2015-16 मध्ये जेव्हा नागपूर अधिवेशन झालं होतं आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी हे विषय विविध माध्यमातून चर्चेले जात होते की मराठवाड्याला त्यांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे आणि मराठवाड्यामध्ये आपल्या हक्काचं पाणी आलं पाहिजे, या दृष्टीने जेव्हा विषय मांडत होते तेव्हा संगीता ठोंबरे हे तुमच्या भागातली पहिली लोकप्रतिनिधी होती ज्यांनी हा विषय नागपूर अधिवेशनामध्ये सत्ताधारी पक्षात असताना पायरीवर बसून हा विषय मांडला होता आणि आम्ही त्या ठिकाणी मागणी केली होती की आमच्या हक्काचं, मराठवाड्याच्या हक्काचं जे 21 टीएमसी पाणी मराठवाड्याला येणार आहे त्या 21 टीएमसी पाण्यामधलं 5 टीएमसी, कमीत कमी 3 टीएमसी पाणी हे मांजरा धरणामध्ये आणण्याचं काम त्या काळच्या सरकारने करावे अशी मागणी आम्ही त्या काळामध्ये केली होती आणि त्यावेळचे मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांना सकारात्मक दृष्ट्या त्याच्यावर निर्णयही पुढे प्रोसेसमध्ये नेला होता, पण ते आता त्याच्यामध्ये या 5 वर्षामध्ये काय झालं याच्याबद्दलची मी सविस्तर माहिती कदाचित तुम्हाला देऊ शकणार नाही, पण असे काही विषय होते जे की आपल्या भागाच्या विकासासाठी पुढे घेऊन जाण्याचे विषय होते, ते आम्ही 14 ते 19 या काळामध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला वाटतं की आमच्या
ज्या काही फर्स्ट टर्मचा अनुभव जो आमचा होता त्या पद्धतीने आम्ही फार चांगल्या पद्धतीने ते त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्नही केला. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी माझा स्ट्रगलिंग पिरियड मांडला. माझा त्याला 3 मीटरने उंची वाढवण्याचा प्रयत्न केला, त्याच्यासाठी निधी आणला हे मान्य कराल. त्याचं पुढं काम झालं नाही झालं ते माझ्या काळातला विषय नाही. निधी आणण्यापर्यंतचं काम कसोसीने मी झटून त्याच्यासाठी मी नाशिकचं पाणी उपलब्धता प्रमाणपत्र जे कोणालाही मिळत नाही ते मिळवून दिलं आणि त्याची उंची 3 मीटरने वाढावी यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आग्रहासह तुमचे असणारे वर्षानुवर्षाचे प्रश्न म्हणजे आपले असणारे वर्षानुवर्षाचे प्रश्न त्याला मार्गी लावण्याचा मी एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला शेवटच्या टप्प्यामध्ये आणलं. बजेट बुक मध्ये त्याचं मेन्शन आहे की त्याच्यावर निधी पडलेला आहे. ते पुढे झालं नाही झालं ते मी काही फॉलोअप घेतला नाही. त्याच्यानंतर दुसरा विषय तुमचा वर्षानुवर्ष होता अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचा. त्याच्यामध्ये तुमच्या बरोबर तुमच्या मांडीला मांडी लावून मी त्या ठिकाणी बसले, तुम्हाला महसूल मंत्र्यांची भेट घालून दिली. तो विषय पुढे नेण्यासाठी आपण जेव्हा केव्हा जिल्हा होईल तेव्हा अंबाजोगाई जिल्हा हा सगळ्यात क्रमप्राप्त पहिल्या क्रमांकावर येईल याचा मला विश्वास आहे आणि हे मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज सांगते. आता तो काही विषय आज आपल्याच एकट्याचं करतील वगैरे असा विषय आहे का नाही हे माझ्यापेक्षा जास्त कदाचित तुम्हाला लोकांना माहिती. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही म्हणालात की परत काम करावं अशी जी लोकभावना जी तयार झालेली आहे त्या लोकभावनेचा मान सन्मान करत आम्ही आज खरं तर ही प्रेस या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि 2024 आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्याच ठिकाणी आजही आहोत, अजूनही त्याच ठिकाणी थांबलेलो. येणाऱ्या काळामध्ये 2024 ची निवडणूक आम्ही लढवणारच आहोत. या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.